जय भीम. माझं नाव पंडित प्रशिद रत्न आहे. बहुतेक तुम्हाला लोकांना माहिती नसेल, पण मी अगोदर इथंच क्वार्टरला राहायचं. त्यानंतर बौद्ध भिक्षू झालो आणि मग त्यानंतर देश विदेशामध्ये भरपूर ॲक्टिव्हिटीज करण्यात आली. इन्क्लुडिंग माझं युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये, आणि तुम्हाला बहुतेक सोशल मीडियामध्ये एक भिक्षू फॉरेन कंट्रीमध्ये बुद्ध आणि बाबासाहेब आणि रमाईचा फोटो घेऊन तुम्हाला काही दिसला असेल तर तो बौद्ध भिक्षू म्हणजे मीच आहे, पंत प्रसिद्ध दत्त. आणि माझे मित्र आहे गौतमपाल भट्टीजी. आम्ही मिळून एक सेंटर इथं उभारत आहोत सगळ्या तुमच्या लोकांकरता. आणि आमचा जो कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये एक लिटिल बोधिसत्व बुद्धिस्ट चिल्ड्रन युनिव्हर्सिटी आहे. म्हणजे लहान मुलांकरता एक विद्यापीठ आम्ही ओपन करत आहोत इथं कडमेश्वरच्या पुढे. मोपाचा नंतर लोहगड येतो. तर माझी अशी कळकळीची विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना की कधी जर तुम्हाला टाईम मिळाला तर तुम्ही नक्की त्याला व्हिजिट करा. एक मेडिटेशन सेंटर, ओल्ड एज होम आणि जे महाबोधी महाविहार ज्याकरता आपण एक झटतो आजकाल, तर त्याचं एक रिप्लिका आपण तिथं बनवणार आहोत. त्याचा आपला तो कन्सेप्ट आहे. आणि संपूर्ण जे आमचं लाईफ बौद्ध भिक्षू समर्पित करतात, समाजा करतात. पण जेव्हा बौद्ध भिक्षू आणि भिक्षुणी जेव्हा ते म्हातारे होतात तेव्हा त्यांच्याकरता कोणी करायला येत नाही. तर आम्ही एक ओल्ड एज होम पण बांधत आहोत. तर त्या सगळ्या कामं करतात जे समाजातले लोक आहेत त्या लोकांनी आम्हाला मदत पण केलेली आहे. आणि आमची इच्छा राहणार की तुम्ही सगळेसुद्धा त्या प्रोजेक्टला जुळून राहावे. आणि गौतमपाल भट्टी जे आहे तुमच्याकडे, त्यांचा तुम्ही धम्मा करता आणि बाबासाहेबांचा मुवमेंट करता. तुम्ही नक्की त्यांचा टाईम आणि त्यांचं जे नॉलेज आहे ते तुम्ही त्याच्याकडून घ्यावे. हीच तुमच्या लोकांना एक सजेशन आहे. आणि जे लोक इथं जे यंग मुलं-मुली आहेत त्यांच्याकरता मी सांगू इच्छितो की आपलं जास्तीत जास्त वेळ मोबाईलमध्ये आणि सोशल मीडियामध्ये टाकता बाबासाहेबांनी जो आपला वेळ पुस्तकाला दिलेला आहे त्या पुस्तकाला दिला पाहिजे. कारण की बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की जो वाचेल तो वाचेल. तर आपण जास्त वेळ आपला अभ्यासाला दिला पाहिजे, आपल्या समाजाला दिला पाहिजे आणि आईवडिलांना आपलं जीवन ते समर्पित केलं पाहिजे. नमो बुद्धाय. जय भीम. धन्यवाद बुद्धजी. आपल्यामध्ये आता एक विद्यार्थी आहे जुही गर्डेजी, यांचे पप्पा आलेले आहेत. हे स्वागत तुषारभाऊ नंदागुरुजी करतील असं मी त्यांना विनंती करतो. टाळ्याच्या गडगडाटमध्ये सरांचं म्हणजे त्यांच्या घरी एक आनंदाची मोठी बातमी आहे. त्यांच्या गाडीतली आहे. हे खरंच एका वडिलांसाठी खूप आनंदाचा एक वेळ असतो. मी सरांना निवेदन करेन आणि हे 2 शब्द बोलू इच्छितात तर बोलावं. हॅलो, माझ्या मुलीला पण नोकरी तर लागली. परंतु माझा एक मुलगा हिरा 25 वर्षाचा होता. त्यामुळे 21/3ला मरण पावलं आहे. मला तुम्ही तुमची आनंदी आणि बातमी करा पैठ वाटून सांगली. माफी मागतो मी, माफ कराल. यांच्या घरी एक दुःखाचं आणि एक सुखाची बातमी अशी निर्माण झाली. त्याबद्दल मी माफी मागतो. यांचा मुलगा यांच्या कुटुंबातून निघून गेलेला आहे. यांच्या चित्तात सुगती लाभो. 25 वर्षाच्या तरुण वयामध्ये एक वडिलांच्या मुलगा निघून गेला. तर ही एक मोठी दुःखाची एकही बातमी पण आहे. तरीही मी भाऊसाहेबांना एक विनंती करेन, तुम्ही स्वतःला सांगा. भगवान बुद्ध तुम्हाला निश्चित शक्ती देतील आणि तुमची मुलगी तुमच्या मुलासारखं आहे त्याला आपलं मुलगा म्हणूनच समजून घ्यावं आणि आपल्या जीवनामध्ये त्या सुखाचा मार्ग चालवं असे मी आपल्या सगळं उपासिका आमच्या ग्रुपतर्फे शुभेच्छा देत विनंती करतो. धन्यवाद. एक ग्रुप के साथ फोटो लेंगे.
धन्यवाद. आपले खूप खूप आभार गरडे साहेब. आपण अशाही वेळेत आम्हाला भेट दिली आणि आमचा मान राखला आणि आमच्या बिहारला आपण आले. आपलं खूप खूप धन्यवाद करतो आणि पुढीलच्या कार्यक्रमाला शिकायला सुरुवात करावी. आगे परफॉर्मेंस की शुरुआत सिखा करेगी, ऐसी मैं सूचना करता हूँ. अभी परफॉर्म करने आ रहे हैं छोटे छोटे बच्चे दिव्यांका, स्पृहा और पंकज.